येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत आपल्या लाडक्या प्रभू श्रीरामांचा भव्य मंदिर उद्घाटन सोहळा पार पडत आहे आणि त्याच रोजी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा देखील अयोध्येच्या मंदिरात होणार आहे। पुणेकरांनी देखील या सगळ्या प्रक्रियेत जो आहे तो मोठा सहभाग घेतलेला आहे आणि त्यातून विशेष म्हणजे प्रभू श्रीरामांची 22 जानेवारी ही तारीख देशातील अनेक विद्वान पंचांगकर्त्यांनी बसून काढली होती आणि त्यातलेच एक पंचांगकर्ते जे आहेत ते पुण्यातले आहेत ज्यांचं नाव गौरव देशपांडे आहेत। त्यांनी 22 जानेवारी ही तारीख आणि प्राणप्रतिष्ठेची मुहूर्ताचा वेळ जो आहे तो दिलेला आहे। ते पंचांगकर्ते गौरवजी आपल्या स्वतः सोबत आहेत। गौरवजी स्वागत आहे तुमचे TV9 मराठीमध्ये। प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर होते आणि त्याचा मुहूर्त जो आहे तो तुम्ही दिलाय, काय या मागे नेमकं सगळं आहे? राम मंदिर ट्रस्टचे जे कोषाध्यक्ष आहेत माननीय गोविंददेव गिरीजी महाराज यांनी एप्रिल 2023 रोजी आम्हाला पाचारण केलं आणि तेव्हा असं सांगितलं की अतिशय शुद्ध असलेला जो मुहूर्त आहे रामचंद्रांच्या प्रतिष्ठापनेसाठी तो आपण काढून द्या। तर त्यानुसार अशी योजना झाली आणि त्यांनी तेव्हा असं सांगितलं होतं की 25 जानेवारी 2024 पर्यंतचाच मुहूर्त पाहिजे, त्यानंतरचा मुहूर्त नको। तर त्यामुळे मग त्या दृष्टीने विचारसरणी चालू झाली। आपल्याकडे साधारण उत्तरायण जे सुरू होतं, सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो, आता 15 जानेवारी उत्तरायण सुरू होतं। उत्तरायण प्रतिष्ठापना ही विशेष शुभ सांगितली आहे शास्त्रामध्ये। तर त्यामुळे 15 जानेवारी ते 25 जानेवारी एवढाच स्पॅन होता 10 दिवसाचा, त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढायचा होता। तर त्याच्यामध्ये पौष महिना येतोय। तर आता पौष महिन्याबद्दल अनेक समज गैरसमज समाजामध्ये असतात की पौष महिन्यामध्ये शुभ गोष्टी करू नयेत वगैरे। मग त्या दृष्टीने प्राचीन ग्रंथांची चाळणी सुरू झाली। त्यामध्ये विद्या माधवीय नावाचा प्राचीन ग्रंथ आणि बृहद दैवज्ञ रंजन इत्यादी अनेक ग्रंथांचं परिशीलन केल्यानंतर पौष महिना हा प्राणप्रतिष्ठेसाठी अतिशय शुभ आहे असं शास्त्र सांगतं की पौषे राज्य विवृद्धी, म्हणजे राज्याची वृद्धी होते, प्रजा सुखी होते, अशा प्रकारचं फळ पौष महिन्यामध्ये दिलेलं आहे। त्यामुळे तो पौष महिना निश्चित झाला। त्यानंतर आता तिथी कोणती घ्यायची, तर तिथी ही द्वादशी तिथी विशेष प्रियकर अशी विष्णूंना आहे। म्हणजे प्रत्येक देवतेच्या काही तिथी दिल्यात, जसं चतुर्थी गणपतीची तिथी आहे तसं द्वादशी ही तिथी विष्णू आणि प्रभू रामचंद्र हे विष्णूंचं स्वरूप असल्यामुळे द्वादशी ही तिथी फायनल करण्यात आली। त्यानंतर वार कुठला आहे त्या दिवशी, तर सोमवार, कारण प्रत्येक अंगाचा त्या दृष्टीने सखोल विचार करायला लागतो। तर सोमवारी जर प्राणप्रतिष्ठा केली तर लाभप्रद होते असं सांगितलंय सर्व जनतेला, प्रजेला। त्यामुळे सोमवार द्वादशी ही तिथी निश्चित झाली। त्याच्यावरनं 22 जानेवारी 2024 ही तारीख बघण्यात आली। त्यानंतर नक्षत्र कुठलं आहे त्या दिवशी हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। तर मृग नक्षत्र त्या दिवशी दिवसभर आहे। मृग नक्षत्रावर प्राणप्रतिष्ठा ही अतिशय शुभ सांगितली आहे। त्यामुळे ही सगळी अंग आता ही सर्व फायनल झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं होतं ते म्हणजे स्पॅन, वेळेचा स्पॅन कुठला निवडायचा। तर मेष लग्न असलेला जो 2 तासाचा स्पॅन आहे अयोध्येच्या अक्षांश रेखांशावर, त्या मेष लग्नावर आणि विशेषतः स्थिर नवमांश एक 14 मिनिटाचा कालावधी असतो सूक्ष्म, तो काढून देण्यात आला। अशा प्रकारे ही प्राणप्रतिष्ठेची वेळ आणि दिवस सर्व निश्चित करण्यात आलं। वेळ काय असणार आहे सर? या 22 जानेवारी ही तारीख आहे, वेळ साधारण 11:15 नंतर याची वेळ सुरू होईल आणि स्थिर नवमांश म्हणजे 15 मिनिटाचा जो कालावधी, कारण पूजेची जी वेळ असते ना ती पूजा ही सकाळपासून सुरू होणार आहे। इतका मोठा विधी असतो प्राणप्रतिष्ठेचा। सर, पंचांगकर्ते म्हणून तुम्हाला अभिमान असेल, देशातले किती पंचांगकर्ते तुमच्यासोबत होते? नाही, पंचांगकर्ते असं नाही, पण गोविंददेव गिरी महाराजांनी अतिशय निवडक विद्वानांनाच हा टास्क दिला होता। त्याच्यात मला एक अभिमान वाटतो की एक महाराष्ट्रातर्फे आणि पुण्यातर्फे एक मराठी व्यक्तीला हे त्यांनी एक काढायला दिलं आणि एक तो एक अभिमान वाटतो आणि ती एक रामचंद्रांची सेवा आमच्याकडून घडली असं मी समजतो। सर, पुणेकरांनी ना वस्त्र देखील विणले। शंखनादाचं एक पथक त्या दिवशी जाणार आहे पुण्यातले केशव, आणि आता तुमचं आणखीन एक पाऊल पुढचं आहे की मुहूर्त जो आहे सगळ्यात महत्त्वाचा तो तुम्ही काढले। पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट। हो, विद्येचं माहेरघर जे आपण म्हणतो पुण्यात, ही सगळी या विद्या पूर्वीपासूनच इथे जतन केल्या होत्या। त्यातली एक ज्योतिष आणि पंचांग विद्या, त्या अनुसार हा मुहूर्त काढून देण्यात आला आहे की अभिमानाची गोष्ट वाटते। पंचांगकर्ते आहेत देशपांडेजी आपल्यासोबत। खरं तर पुण्यातून प्रभू श्रीरामांचं वस्त्र विणलं जाते, त्या दिवशी एक शंखनादाचं पथक पुण्यातून बोलवलं गेले जो शंखनाद करेल प्राणप्रतिष्ठेवेळी। आणि आता तिसरा मानाचा तुरा पुणेकरांच्या जो आहे तो खरं तर म्हणता येईल, कारण जो पंचांग मुहूर्त होता या सगळ्या विधीचा, अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून प्राणप्रतिष्ठेपर्यंतचा जो पंचांग होता तो पुण्यातील विद्वान पंचांगकर्त्यांकडून खरं तर न्यासने काढण्यात आलाय। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.